तशाच प्रकारचा नियम आहे. तो नैतिक क्रम कसा राखला जातो आणि तो कसा उत्पन्न होतो आणि कसा राखला जातो या ठिकाणी भगवंतांना सांगितलेले ते पहा. ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्याचे उत्तर सरळ आहे. जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते लोक याचं उत्तर समजा कसं देतात ते बघा. ते म्हणतात संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेप्रमाणे आहे. जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते लोक म्हणतात बाबा हा जो नियम आहे ईश्वरी नियम आहे आणि ईश्वराच्या इच्छेनुसार समजा हे सर्व घडतंय असं हे कोण म्हणतात. हे समजा ज्या अज्ञानी लोकांचं समजा हे काम आहे. ईश्वराने संसार निर्माण केला आणि ईश्वर हा संसाराचा करता धरता आहे. तोच भौतिक आणि नैतिक नियमाचा करता आहे असं कोण म्हणत आहे तर हे ते ईश्वरावर जे विश्वास ठेवतात ते लोक समजा असं म्हणतात. त्यांच्या मते नैतिक नियम माणसाच्या भल्यासाठी असतात हे लोक म्हणतात, कारण ते ईश्वरी आज्ञा स्वरूप आहेत. ईश्वराचे समजा ते आज्ञा मानणारे आहेत. मला देव माना, मी देवाचा पुत्र आहे आणि अशा प्रकारचा नवस बोला आणि असं जर समजा तुम्ही देव मानून जर समजा माझी प्रार्थना केली तर मी तुम्हाला सहज स्वर्गात नेणार किंवा तुम्ही मनुष्य जन्मातून मुक्त होणार असं हे कोण म्हणत आहे तर ही ईश्वरी आज्ञा स्वरूपाचे म्हणतात. आपल्या निर्मात्याच्या ईश्वराची आज्ञा पाळणे त्यांना क्रमप्राप्त आहे आणि ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे परिपालन हा नैतिक क्रम चालू राहतो. ते म्हणतात ईश्वरानं सांगितलं त्याच्याप्रमाणे हे परिपालन ते लोक म्हणतात. पण जे नैतिक व्यवस्था ईश्वराने इच्छेचा परिणाम आहे असे जे मानतात त्याचे विचार वरील प्रमाणे आहेत. जे लोक नैतिक आणि ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे म्हणतात हे आता जे आपण ऐकलं त्या लोकांचे विचार अशाप्रमाणे आहेत. पण ही व्यवस्था व्याख्या मुळी समाधानकारक नाही आणि हे जे समजा सांगितलेलं आहे हे मुळीच समाधानकारक नाही असं भगवंत स्पष्ट म्हणतात. तर भगवंत याचं स्पष्टीकरण पुढे करत आहेत. काय करत आहेत बघा. कारण ईश्वर हा नियमाचा जनक असेल. ईश्वर हा नियमाचा जनक आहे. हा नैतिक नियमाचा आरंभ आणि अंत तोच असेल आणि माणसाला ईश्वराच्या आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तर या संसारात इतकी नैतिक व्यवस्था का आढळते. भगवंत म्हणतात नियमाचा जनक असेल समजा ईश्वर आणि हा नैतिक नियमाचा आरंभ आणि अंत जर तोच असेल, ह्या नैतिक नियमाचा आरंभ आणि अंत जर तोच असेल आणि माणसाला ईश्वराच्या आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल, माणसाला त्या आज्ञा पाळण्यापासून जर सुटका नसेल तर मग या संसारात इतकी नैतिक व्यवस्था का आढळते. माणूस समजा या संसारामध्ये एवढ्या आज्ञा पाळतो तरी समजा मग त्याला नैतिक व्यवस्था समजा इतकी नैतिक व्यवस्था का आढळते. या ईश्वरी नियमाच्या मागे असा कोणता अधिकार आहे. ईश्वरी नियमाच्या व्यक्तीवर काय अधिकार आहे. संयुक्तिक प्रश्न आहेत. परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्याच्या जवळ या प्रश्नाला उत्तर नाही. जे लोक या प्रश्नाला जे लोक समजा नैतिक व्यवस्था ईश्वराच्या इच्छेप्रमाणे चालते म्हणतात त्याच्याजवळ समजा या लोकांचं हे उत्तर भेटणार नाही. ही अडचण दूर करण्यासाठी सिद्धांत थोडा बदलला गेला आहे. असे म्हटले जाते की परमेश्वराच्या आज्ञेची सृष्टी निर्माण झाली आहे. लोक म्हणतात की बा परमेश्वराच्या आज्ञेमुळे सृष्टी निर्माण झाली. हेही सत्य आहे की हा सर्व विश्वाने परमेश्वराच्या समजा इच्छेप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्यास आरंभ केला. चला ठीक आहे. भगवंत म्हणतात हे आपण मानू, हे खरे आहे. ईश्वराने निर्माण केलं.
तीही खरी आहे की ज्याने या सर्व विश्वाला एकदाच कायमची गती दिली, हेही ठीक आहे, शक्ती दिली, आणि तीच विश्वाच्या सत्य क्रियाशीलतेचे मूळ आहे. परंतु या उपरांत ईश्वराने सृष्टीला प्रारंभी जे नियम घालून दिले आहेत त्या नियमानुसार कार्यक्रमाचे स्वतंत्र भाल केले आहे. म्हणून नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो दोष सृष्टीचा म्हणजे प्रकृतीचा आहे, ईश्वराचा नाही. जर ईश्वराने अशा प्रकारचे नियम घालून दिले आहेत, ईश्वराने अशा प्रकारचे नियम घालून दिले आहेत आणि समजा ते नियमानुसार समजा कार्य करण्याचे स्वतंत्रतेला भाल केले आहे, म्हणून नैतिक व्यवस्था जी आहे ईश्वराच्या इच्छेनुसार जर घडत नसेल तर तो दोष कोणाचा आहे? सृष्टीचा आहे, म्हणजेच प्रकृतीचा आहे. ईश्वराच्या इच्छेनुसार घडत नाही याचा अर्थ दोष कोणाचा आहे? प्रकृतीचा आहे. सिद्धांत असा बदल करून वरील अडचण सोडवली जात नाही. अशा प्रकारचा जर बदल केला तर त्यामुळे समजा ही अडचण सुटणार नाही. या सिद्धांतातील बदल ईश्वरावर जबाबदारी म्हणजेच नैतिक व्यवस्थेचीच फक्त पडत नाही, परंतु प्रश्न उरतोच की ईश्वराने आपल्या नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवर म्हणजे प्रकृतीवर का सोपवावे? तो जर समजा करता करवित आहे तर त्याने ते प्रकृतीवर का सोपवावे? सर्व नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवर त्याने का नियम, तो समजा करता करविता समजा तोच आहे, तर त्याने ही गोष्ट प्रकृतीवर का सोपवावी असे भगवंताने विचारले. असल्या गैरहजेरी ईश्वराचा उपयोग काय? मग समजा जर परिपालन सृष्टीवर समजा सोपवले असेल आणि मग समजा सृष्टीला अशा प्रकारचे समजा त्याला नियमामध्ये समजा अडचण येत असेल आणि ईश्वर त्या ठिकाणी समजा गैरहजर राहत असेल तर अशा गैरहजर ईश्वराचा काय फायदा आहे असं भगवंत म्हणत आहे. आता सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो या प्रश्नाला भगवान बुद्धाने दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे. तर भगवान बुद्धाने या सृष्टीमध्ये नैतिक क्रम कसा राखला जातो आणि भगवंताने दिलेले जे उत्तर आहे ते अगदी कसे आहे? वेगळ्या प्रकारचं आहे. तथागताचे उत्तर सोपे आहे. ते असे नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसून ती म्हणजेच कर्म नियमाप्रमाणे सांभाळली जाते. भगवंत म्हणतात की तथागत म्हणत आहेत की बाबा ही नैतिक व्यवस्था जी आहे ईश्वर सांभाळीत नाही, तर ती ईश्वर सांभाळत नसून तुमचे जे कर्म आहेत ते कर्म समजा सांभाळले जाते, कर्माप्रमाणे समजा सांभाळले जाते. आता तुमची प्रकृती ज्या ज्या प्रकारे समजा जे कर्म करते त्या त्या प्रकारचे फलप्राप्ती होती असं भगवंताने या ठिकाणी याचं उत्तर दिलेलं आहे. सृष्टीचा नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल, परंतु भगवान बुद्धाच्या मते ती माणसावर सोपवली आहे, इतर कोणावरही नाही. भगवंत म्हणतात की जे नैतिक व्यवस्था समजा चांगली असेल किंवा वाईट असेल ते माणसावर सोपवले आहे. ते वाईट असेल या चांगले असेल, तो चांगल्या म्हणजे ते चांगले कर्म करत असेल या वाईट कर्म करत असेल ते त्याच्यावर सोपवले. म्हणजे समजा जो कर्म करतो तशाच प्रकारचे फलप्राप्ती. कर्म म्हणजे कर्म म्हणजेच मनुष्याकडून केले जाते ते कार्य. कर्म म्हणजेच काय? मनुष्याकडून जे केले जाते ते कार्य. आणि विपाक म्हणजेच त्याचा परिणाम. मनुष्य जे बी समजा काय कार्य करतो ते चांगला असेल या वाईट असो. आणि विपाक म्हणजे समजा त्याचा परिणाम. त्याने जे कार्य केलं त्या कार्याचा परिणाम चांगला असेल
तर चांगलं, वाईट असेल तर वाईट. म्हणून भगवंताने हे कर्म प्रकृतीवर सोपवले आहे. ज्या ज्या प्रकारचे कर्म समजा मनुष्य करतो त्या त्या प्रकारचा विपाक म्हणजे समजा त्याला काय मिळते, त्याला विपाक म्हणजे त्याचा परिणाम होतो. तशा प्रकारचे चांगले कर्म असतील चांगला परिणाम असेल, जर वाईट कर्म असतील तर त्याचे परिणाम वाईटच भोगावं लागतात. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य असो, मनुष्य अकुशल कर्म करतो. नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच की मनुष्य चांगले कर्म करतो. म्हणजे ज्या ज्या प्रकारे समजा आपण कार्य करतो, म्हणजे आपल्या हातून होणारे जे कार्य आहे, जर ते कार्य जर समजा चांगलं असेल तर ते कुशल कर्म आहे. आणि आपल्या हातून जर समजा वाईट कृत्य होत असेल तर ते कर्म कसे आहेत, वाईट आहेत. म्हणजे कुशल आणि अकुशल याच्यामध्ये समजा झालेलं आहे. आणि त्या त्या प्रकारे समजा ज्या प्रकारे आपण कार्य केलो त्या प्रकारचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील, त्या प्रकारचे परिणाम आपल्याला मिळतील. आता कंबनियमाचा बुद्धपणेत अभिप्राय असा की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याचप्रमाणे कर्मामागून त्याचा परिणाम येतो. हा एक नियम आहे. भगवंत म्हणतात की ज्याप्रमाणे समजा रात्री मागून दिवस, दिवसामागून रात्र येते, दिवसामागून रात्र येते, त्याचप्रमाणे आपल्या कर्मावरून समजा त्याचे परिणाम, कर्मावरून समजा त्याचा परिणाम नेतो असं या ठिकाणी भगवंताने सांगितले. म्हणजे ज्या प्रकारचे आपण कर्म करू त्या प्रकारचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. चांगले असेल तर चांगले परिणाम, जर वाईट कर्म असतील त्या प्रकारचे फळे समजा आपल्याला वाईट भेटते. कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणाऱ्यालाच मिळतो आणि अकुशल कर्माचा परिणाम कुणालाही टाळता येत नाही. जे कुशल कर्म करतात त्या कुशल कर्म करण्याला त्याचा समजा चांगले फळ मिळते, आणि जे अकुशल कर्म करतात त्या अकुशल कर्माचा परिणाम त्याला टाळता येत नाही. म्हणजे त्याचे ज्या प्रकारचे समजा कर्म आहेत त्या प्रकारचे परिणाम त्याला भोगावे लागतात, हे कधीही टाळता येत नाही. म्हणून भगवंत म्हणतात की हे ईश्वरी समजा म्हणजे जे करेल ते समजा परमेश्वर करेल, परमेश्वर काही करू शकत नाही. तर हे तुमच्या आमच्या हातून जे करणारे जे कार्य आहे त्या कार्याचे जे समजा परिणाम असते, जशा प्रकारचं कार्य असेल तशा प्रकारचा समजा परिणाम आहे असं भगवंताने या ठिकाणी सांगितलं. ईश्वराला समजा मध्ये घेऊन, ईश्वरावर विश्वास ठेवून जे करेल ते ईश्वर करेल, ईश्वराच्या नियमानुसार होतंय, काहीच नाही. जे करणार ते तुम्ही करणार आणि तुमच्या कर्माचा परिणाम तुम्हीच घ्या. चांगले असतील तर त्याचे फळ चांगले मिळतात, जर वाईट असतील तर त्याचे परिणाम टाळता येणार नाहीत. ते वाईटाचे परिणाम वाईटच फळ मिळतात असं भगवंताचा सिद्धांत आहे. म्हणून भगवान बुद्धाचा उपदेश असा कुशल कर्म करा म्हणजेच मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. म्हणून भगवंत म्हणतात की कुशल कर्मच करा, आणि कुशल कर्म केल्याने काय होईल, नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कारण अकुशल कर्माचे नैतिक व्यवस्था राखली जाते, कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करू नका, कारण नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दुःखी होतो. नैतिक व्यवस्थेने हानी होते आणि मानवशास्त्रामुळे त्याच्यामुळे समजा त्याचा परिणाम काय होतो, दुःखात होतो, त्याचा विपाक काय होतो, दुःख होतो. म्हणून भगवंत म्हणतात की सब पाप साकरण कुशल उपसंपदा
सचित पर्योदपनं एतन बुद्धान शासनं. भगवंत म्हणतात, काय म्हणतात, सब पाप साकरण, कोणतेही पाप कर्म करू नका, कुशलस उपसंपदा, आणि कुशल कर्माचा संचय करा. कुशलस उपसंपदा, सच्चित्त पर्यदोपन, एतर बुद्धान शासन, आणि स्वचित्ताची शुद्धी करणे, हेच भगवंताचं सांगणं आहे. स्वचित्ताची शुद्धी करणे हाच भगवंताचा धर्म आहे. आणि कुशल कर्म करीत राहा, हो अकुशल कर्म करू नका. कुशल कर्माचा संचय करा, संग्रह करा, अकुशल कर्म करू नका. सब पाप साकारणं कुशलस उपसंपदा, सचित येदोपरम एतर बुद्धान शासन. धम्मं चरे सुचितं नतं दुचितं चरे, नतं दुचितं. धम्मचारी ही लोकांनी परलोकी सुखाने झोप घेतो. धम्मं चरे सुचितं नतं दुचितं चरे, धम्मचारी सुखं शेती अस्मी लोके परिमिच. आणि जो धम्माचं पालन करतो तो ही लोकांनी परलोकी सुखाने झोप घेतो. ही लोकांनी परलोकी सुखाने घेतो. म्हणून भगवंत म्हणतात, काय म्हणतात की कुशल कर्म करा, कुशल कर्माचा संचय करा. हा हेच भगवंताचं शासन आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवला, जे करेल ते परमेश्वर करेल, या गोष्टीवर मुळीच विश्वास ठेवू नका. कारण तुमच्याकडून होणारे जे समजा काय कर्म आहेत, त्या कर्मावर तुम्ही समजा ध्यान ठेवा की आपल्या हातून अनैतिक कर्म झाले नाही पाहिजे. नैतिक नको आहे ते कर्म केले नाही पाहिजे. हे शक्य आहे की कर्म आणि कर्माचा होणारा परिणाम या दोहोंमध्ये काही कालांतर असते, असे बहुधा घडते. भगवंत म्हणतात किंवा तुम्ही कर्म केले, त्याचा विपाक म्हणजे त्याचा परिणाम ताबडतोब तर होणार नाही, थोडा कालावधी असतो, पण ते तुमचा पाठलाग सोडत नाही. मग ते चांगले असेल या वाईट असेल, म्हणजे तो आपण केलेले जे समजा कार्य आहेत, त्या कार्याचा समजा परिणाम आहेत, जे चांगले असतील वाईट, त्या प्रकारचं फळ तुम्हाला मिळणार. त्याच्यामध्ये थोडासा कालावधी असेल, पण निश्चित त्याचे परिणाम आपल्याला चांगले या वाईट भोगावे लागते. या दृष्टीने कर्माचे 3 विभाग करता येतात. दिटी धम्म वेदनीय कर्म. पहिला आहे दृष्टी धम्म वेदनीय कर्म. वेदनीय कर्म, दृष्टी म्हणजे दिटी म्हणजे दृष्टी, वेदनीय म्हणजे वेदना म्हणजे कर्म, कर्म याने कर्म म्हणजे तात्काळ फळ देणारे. दुटी धम्म वेदनिक म्हणजे दुटी म्हणजे दिटी धम्म, तात्काळ फळ देणारे. आणि दुसरा आहे उपज वेदनीय कर्म. उपज वेदनीय कर्म, ज्याचा परिणाम फार कालांतराने होतो. उपज वेदनीय कर्म म्हणजे याचा जो परिणाम आहे तो फार काळात, म्हणजे काही असे कर्म आहेत की एकाचं कर्माचं फळ ताबडतोब भेटतं, तर काहीच असे काही काळानंतर त्याचा परिणाम भोगावा. आपल्याला असं वाटतंय की एखादा मनुष्य एवढं वाईट कर्म करतो, एवढे एखादा मनुष्य कधी चांगले कर्म करतो, तरी सुद्धा दोघांची परिस्थिती तशीच आहे. पण नाही, त्याच्यामध्ये समजा काही कर्मामध्ये समजा काहीचा काय अंतर असतो, तर काहीच्या मध्ये समजा अंतर नसतो, ताबडतोब समजा त्याचं फळ मिळतं. तर काहीच्या मध्ये अंतर असतो, काही काळानंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात. उपज वेदनीय कर्म म्हणून त्याला काय म्हणलंय, उपज वेदनीय कर्म म्हणजे ज्याचा परिणाम कालांतराने होतो. तर तिसरा आहे अपरा परिवेदनीय कर्म. अपरा परिवेदनीय कर्म, अपरा म्हणजे अनिश्चित काळाने, अनिश्चित काळ फळ देणारे कर्म. काही जे अशा प्रकारचे कर्म आहेत की बाबा त्याचं जे फळ आहे निश्चित सांगू शकत नाही,
ताबडतोब भेटेल का काही काळाने भेटेल का वेळ लागेल याची निश्चित सांगता येणार नाही, पण फळ भेटणार. निश्चित सांगता येणार नाही पण फळ मात्र भेटणार. त्यालाच का म्हणलेलं आहे की अपरापरिवेदनीय कर्म म्हणजे कर्म, अनिश्चित काळाने मिळणारे देणारे कर्म. आता कर्म हे कधी आवश्यक कर्म होऊ शकते. हे जे कर्म आहेत कधी आवश्यक कर्म होऊ शकते, म्हणजेच त्याचा काहीच परिणाम होत नाही. कधी कधी अशा प्रकारचे कर्म आहेत की त्याचा काहीच परिणाम होत नाही. आणि ज्या कर्माचा त्याच्या अंगच्या दुर्बलतेमुळे विपाक अथवा परिणाम होत नाही, किंवा जी कर्मे अन्य सबळ कर्मामुळे बाद होतात त्याचा समावेश होतो. आता काहीचा परिणाम होत नाही, आवश्यक कर्म आहेत. तर आवश्यक कर्मामध्ये ज्या कर्माचा त्याच्या अंगच्या दुर्बलतेमुळे म्हणजे विपाक म्हणजे परिणाम अथवा परिणाम होत नाही, किंवा जी कर्मे सबळ कर्मामुळे बाद होतात त्याचा समावेश होतो. तर काही जे कर्म आहेत तर तुमच्या त्या अंगच्या दुर्बलतेमुळे सबळतेमुळे तर समजा ते काय होतात, समजा त्याचा समावेश कशामध्ये होतो, समजा कर्मामुळे समजा त्याचा बाद होऊ शकतात. कशामुळे की तुम्ही केलेले जी समजा कर्तृत्व आहे, कुशल जर कर्म करत असेल तर तुम्ही केलेले समजा वाईट कर्माचा परिणाम जो आहे पूर्वी केलेला, तर ते कुशल कर्मामध्ये होऊन समजा ते बाद होऊ शकतात. जर समजा कदाचित जर तुम्ही ते करण्याचं कार्य जर सोडून दिले असेल आणि चांगल्या प्रकारचं कार्य करत असेल तर त्याच्यामुळे काय होणार, ते तुमचे केलेले जे काही कर्म आहेत तर त्याचा परिणाम ते कधी बाद होऊ शकतात, ते नष्ट होऊ शकतात, असं भगवंताने सांगितलेलं आहे. आता एक साधं उदाहरण म्हणजे एखाद्या माणसाला अतिशय समजा फार मोठं व्यसन आहे आणि त्याला डॉक्टरने सांगितले की रे बाबा तुला हे व्यसन सोडल्याशिवाय तू काय बरा होणार नाहीस. त्याने समजा ते व्यसन सोडल्यानंतर दवापाणी घेतला तर तो समजा ठणठणीत राहतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की जो उदाहरण आहे, आणि जर समजा तो धम्म मार्गात नसेल आणि पर्व त्याच्या हातून समजा पूर्वी काय समजा असे वाईट कृत्य घडले असतील, पण त्याने जर समजा धम्माच्या मार्गाचं अनुसरण करत असेल, धम्म जाणून घेत असेल आणि कुशल कर्म जर करत असेल